एक धक्कादायक बातमी साताऱ्यातून साताऱ्यातील शाळेमध्ये 24 मुलांचा लैंगिक आणि मानसिक छळ केल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे। संशयित वॉर्ड बॉयची जामिनावर सुटका झालेली आहे। पोलीस अधीक्षकांनी या संदर्भात माहिती दिली आहे। शाळा प्रशासनाच्या प्रकरणावर मात्र पोलीस अधीक्षकांनी बोलण्यास नकार दिलाय। नामांकित शाळेतील हॉस्टेलमधील केअरटेकर जो टेम्पररी होता, गेले 4 महिन्यापासून तिथे होता, त्याच्या विरुद्ध काही बालकांनी तिथल्या तक्रार केली। बॅड टच म्हणजे काही ठिकाणी हात लावणे, पैसे मागणे, धमक्या देणे, मारहाण करणे, अशा प्रकारच्या कंप्लेंट दिलेल्या आहेत। विविध बालकांनी दिल्यात त्या। सुरुवातीला 3 होत्या, आता एकूण 24 अशी वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत। त्या सगळ्यात हे नाही आहेत। अशा प्रकारच्या कंप्लेंटच्या आधारे गुन्हा दाखल आहे। प्रकाश, एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। 24 मुलांचं लैंगिक शोषण झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे। या प्रकरणी एकाला अटक केली आणि त्याला सोडले सुद्धा। त्याच्या विरोधात काही पुरावे सापडले नाहीत का? नक्कीच जगदीश, खरं तर जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी शाळा मानली जाणारी ही शाळा आहे। केंद्राची परवानगी असलेली शाळा आहे। या शाळेमध्ये हा प्रकार घडलेला आहे। केअरटेकर असलेला जो वसतिगृहामध्ये त्या शाळेच्या केअरटेकर ऋषिकेश चव्हाण नावाचा जो आरोपी, संशयित आरोपी आहे, या आरोपीने हे कृत्य केलेल्याचं समोर आलेलं आहे। त्याचबरोबर खरं तर शनिवारी 3 जणांनी या आरोपी विरोधात तक्रार दाखल केली होती। त्यानंतर त्याला अटक केली। रात्री 11 वाजता अटक केली। 11 वाजता अटक केल्यानंतर त्याला रविवारी न्यायालयात हजर केलं। न्यायालयात हजर केल्यानंतर त्याच्यावर विरोधात जे काही पुरावे नसल्यामुळे त्याला जामीन मिळालेला आहे। परंतु रविवारनंतर तब्बल 24 विद्यार्थ्यांनी त्याच्या विरोधात तक्रार, परवा दिवशी हा प्रकार आल्यानंतर त्यांनी काल तपास केला आणि या तपासाच्या आधाराखाली खरं तर हे 21 मुलं पुन्हा समोर आलेले आहेत। पोलिसांनी तपास केल्यानंतरच ही 21 मुलं समोर आले आहेत आणि अजून सुद्धा या आरोपीच्या विरोधात आणखी काही तक्रारी समोर येतात का याची पोलीस तपासणी करत आहेत। ठीक आहे प्रकाश, तुम्ही असेच जोडलेले रहा।